सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी वर्षभर पुरेल असे पदार्थ घरामध्ये करून ठेवत असतात. त्यामध्ये कुरडया, खारवड्या, पापड अशा प्रकारच्या पदार्थांचा समावेश होतो. त्याचबरोबर आंब्याचे लोणचे व आंब्यापासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ देखील गृहिणी घरामध्ये करत असतात. आज आपण आंब्यापासून तयार होणाऱ्या आंबेवड्या कशा तयार होतात हे विद्या उजेड यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात झटपट तयार होणारी साधी आणि सोपी आंबेवड्याची ही रेसिपी. नमस्कार, माझं नाव विद्या नारायण उजड, राहणार अंतरवाला, तालुका जिल्हा जालना. तर आज मी आंब्याचे वड्या कशा करतात वर्षभर टिकणाऱ्या ते तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबे. तरी माझ्या शेतातले आंबे आहेत ते गावरान. त्यानंतर घरी आणल्यावर मी त्याला स्वच्छ धुतले, पुसले आणि कोरडे करून त्याचे साल काढून घेतली. त्यानंतर मग मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढून घेतले. आपण आंब्याचे तुकडे केलेले आहेत ते आता मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि काढताना आपल्याला त्याच्यामध्ये पुदिना ॲड करायचा आहे. आता आपण आंब्याचा हा गर काढून आणलेला आहे, त्याच्यामध्ये पुदिना ॲड केलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आपण ॲड केलेलं नाही, कारण की घरगुती आहे. हा आपल्याला आंब्याचा गर आपण आता काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे भाजलेले जिरे. जिरे शरीरासाठी उष्णतामुळे थंडगार असतात, त्यामुळे थोडंफार जिरेची पावडर टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी जर गर असला तर 2 वाट्या आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर ॲड करू शकता किंवा मग पिठी साखर ॲड करू शकता. डेली जे आपण याच्यामध्ये मीठ वापरतो ना जेवणामध्ये, ते थोडंफार मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर सेंधव मीठ नसलं तर तुम्ही काळं मीठही वापरू शकता. एक जीव आपण एक जीव करून घेऊ. नंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचं. हे मिश्रण एक जीव झालेले आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर आंब्याचे कोणतेही पदार्थ करताना आपल्याला स्टीलचेच भांडे वापरणे आवश्यक आहे. आपण आता त्याच्यातलं मॉइश्चरायझर निघेपर्यंत आपण याला परतून घ्यायचंय. आपण मिक्सरमध्ये फोडी जेव्हा गर काढतो त्यामध्ये आपण पुदिना ॲड केला होता, त्यामुळे याला मस्त मार्केटसारखं हिरवागार कलर आलेला आहे आणि मुलं पण आवडीने खातात. आता हा आपला पूर्ण तयार झालेला आहे. याच्यामधले पूर्ण मॉइश्चरायझ निघून गेलेला आहे. तर आपण गॅसवरून उतरून घेऊन आता एक ताटामध्ये थोडं तूप लावायचं आणि पसरट पसरून घ्यायचं. ते आपल्याला ताटामध्ये थोडं तूप किंवा तेल लावून त्यामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे. म्हणजे तूप याच्यासाठी लावायचं, आपल्या वड्या एकदम चकाकी येते, त्याला भारी दिसतात आणि व्यवस्थित निघतात. हे असं आपण उन्हामध्ये 4 ते 5 तास ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला 4-5 तासानंतर आपल्याला हे असं निघलं पाहिजे. याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित करता येतात. तर मी तुम्हाला हवे तशा गोल आकाराच्या किंवा चौकोनी आकाराच्या, समोसाच्या आकाराच्या तुम्ही वड्या करू शकतात. 4-5 तासानंतर जरी तुमच्या अशा वड्या झाल्या नसेल तरी त्याला तुम्ही आणखी 2-3 तास उन्हात ठेवू शकता. हे आपल्या आंब्याच्या वड्या आता तयार झालेल्या आहे. आपण जेवण झाल्यावर अपचन ज्याला आहे किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याने जेवण झाल्यावर 1 वडी जर खाल्ली दररोज तर त्यांना अपचन होणार नाही, पोटाचे कोणते विकार होणार नाही आणि ऍसिडिटीही होणार नाही. मुलांना चॉकलेट खाण्यापेक्षा किंवा दुसरं काही खाण्यापेक्षा हे एकदम घरगुती बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आपण ॲड केलेलं नाही, त्यामुळे मुलांना अगदी आरोग्यासाठी हेल्दी आहे. आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या आंबेवड्या कशा तयार कराव्यात हे आपण या रेसिपी स्टोरीच्या माध्यमातून पाहिली. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.